नमस्कार मंडळी, मी योगेश तुमडे तुमचं स्वागत करतो योगी व्लॉग या चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग असा आहे, आजचा दिवस आहे आपल्या अधिकाराचा, आपल्या मताचा. तर माझी आशा आहे तुम्ही पण मतदान करून आला असाल. आता मी आणि माझी फॅमिली आणि आमचा मित्रपरिवार आता थोड्या वेळाने चाललो आम्ही पण मतदान करायला. आणि कसा काय व्लॉग होतो तो तुम्हाला दाखवतो. उन्हाचा पारा पण लय वाढला आहे, अक्षरशः नुसता घाम येतो आहे. आणि आपला मतदानाचा पण पारा वाढला आहे. कोणाची सीट येईल कोणाची नाही येईल ते बघू, कोण कोणाला मत करेल आपल्या इच्छेनुसार. चला बघू. मी आणि माझी फॅमिली आणि मित्रपरिवार आता थोड्याच वेळात जाणार होतो आम्ही. बघू कसा काय एन्जॉय होतो आणि आजचा दिवस कसा काय होईल ते तुम्हाला दाखवतो. चला भेटू. तर गाईज बघू आता पारो काहीतरी ID प्रूफ शोधायला लागले. आणि त्यानंतर वहिनींचं मस्त ढोसे, घावणे, क्या बात आहे, घावणे. अच्छा सॉरी घावणे आणि बटाट्याची भाजी, हे घावण्याचं पीठ. कडक रेसिपी आज. चला मग आज घावणे खायला लागतील मस्तपैकी. A few minutes later. सो गाईज बाहेर आलो आता परत. बघू शकता रामबाई आलेत आता. मस्त गरमागरमीमधून मुके आहे. आकाश बसलाय, आई पण आता जस्ट रेडी होते मस्त. चला बघूया. काय बोलशील भाऊ, काय विषय, कसं काय? विषय असा आहे की मतदान चांगल्या प्रकारे चालू आहे. हां फक्त एवढंच की आम्ही आमच्या मतदानाचा हक्क आमचा गेलेला आहे. हां, दादांचा असा विषय झाला, एंडिंगला कळलं. मी नाराज आहे कारण की त्यांना मला एक वोट करता येणार नाही माझ्या, त्याबद्दल मी माझा जरा खेद व्यक्त करतो. बाकी काही नाही. विषय असा झाला की दादांचं मतदान यादीतून नाव डिलीट केलं, तर ते जरा असं प्रॉब्लेम झाला. ते एंडिंगला समजलं आम्ही, म्हणून रामभाऊ जरा असं नाराज आहेत. त्यांनी आता नाराजगी व्यक्त केली. चला बघूया. आता आमच्या घरातली सगळी मंडळी रेडी होते आणि जाऊ आता मतदान करायला. थोड्या वेळाने अजून वेळ आहे, जाऊ. पण ऊन खूप वाढलेलं आहे की नाही रामभाऊ, बरोबर ना? आणि खालती आपल्या रिक्षा आहे, पटापट. ठीक आहे. सो गाई याला ओळखलं का? पहिल्या व्लॉगमध्ये दादरला भेटलेले दादा, प्रमेश दादा. काय बोलतो भाऊ, करून आला? जायचं आहे आम्हाला, करून आला. रमेश दादा खूप दिवसानंतर कुठे पण भेटत, कधी दादरला, बांद्राला, CSTला. बिझी असतं शेड्यूल त्यांचं. फिर करके हा ना, खूप दिवसानंतर आले. दोन आशीर्वाद घ्यायला. काय बोलशील मग, कसं वाटतंय मग मतदानाचा दिवस कसा वाटतोय? करायला जायचं आहे ना. ठीक आहे ओके. होय, मग काय विषय, काय कोणाला वोट? हां, गुपिदास सर. तुझं भाऊ? गुप्त मत. अच्छा, शेअर करून. सगळे इथं गुप्तच बोलतात. याचं तर डबल नाव आलंय. हा बोल. आमचं नावच नाही आलंय त्याचं नाव, पण नाव मध्ये गडबड झाले त्याचं. काय एक्सायटेड? हां ठीक आहे. मग पारो काय विषय, कोणाला? कोणाला सांगायचं नसतं. अच्छा, गुपित असं. वा, नवऱ्याला पण नाही सांगणार. ठीक आहे, बघू. पारोचा पहिलंच मतदान आहे आणि ते एक्सायटेड आहे फुल. चला सगळे आस्ते येत आहेत. बघू आता, जमा होऊ आणि जाऊ. भेटू मग थोड्या वेळाने. चला. गाईज बघू शकता इथं जेवणाची तयारी चालू आहे. जेवणाची तयारी मस्त. भाऊजी काय जेवण? व्हेज बिर्याणी वगैरे आहे मस्त. राईस, पुलाव राईस वगैरे. आपले जे पोलिंग बूथवर बसलेले असतात त्यांच्यासाठी भाऊजी जेवण तयार करतात. संजय भाऊ आणि राम भाऊ आणि मामा आलेत. आम्ही सगळं ते जेवण घेऊन आपले जे पोलिंग बूथ आहेत तिथे तिकडे देऊ. चला. हे पॅकिंग तिथं केलेलं आहे ताईंनी आणि भाऊजींच्या मुलीनं वगैरे. तर ते घेऊ आम्ही आणि जाऊ आयट्या. कुठं दादा? आयट्याच्या बूथवर ना? आयट्याच्या बूथवर मस्त. आणि अजून तयारी चाललेली आहे. चला, घेतल्या बॉक्स भरून मस्त. आणि पाण्याच्या बाटल्या वगैरे पण घेतल्यात. मगाशी रामभाऊंचं पाण्याने एक राऊंड झालेलं आहे. कोचिंबीर वगैरे सगळं घेतलेलं आहे. चला घे. रामभाऊची लई धांदल चालू आहे. आम्ही बॉटल घेतो. हे पटपट चल. 15 minutes later. सो गाईज मस्त जेवण वगैरे बूथवर आम्ही देऊन आलेलो आहे. आता बघू. आता इथे डुडू आले. डुडू ठीक आहे. मग काय गुपित, तुझं पण? गुपित सगळेच गुपित सांगतायत. आणि भांडूपचा मतदार ठाण्यात आलाय, अजून तो गेलाय नाही. भांडुपला जस्ट कामावरून आलाय. काय होतो तुमचा काय विषय मग?
काय आमच्यापर्यंत पाकिट पोहोचला नाही हो. पाकिट नाही पोचले, भांडू भरून ठाण्याला पाकिट पोचायला वेळ लागेल. बरोबर. हा रे, फोन करून बोलवलं पाहिजे. बरोबर, बोलवलं पण पाहिजे ना. चल झूठा. आपला मतदार ठाण्यात राहायला गेलाय, त्याला बोलवलं पाहिजे. बरोबर आहे. अजून काय तुमच्या आहे सांगू शकता? वोटिंग करणारच नाही. वोटिंग करणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. दादानी थोडी नाराजगी व्यक्त केली. दादाचा मतदारसंघ भांडुपला आहे, पण त्याला तिकडनं कॉल नाही आलाय. पण शक्यतो तो जाईल. कट्टर मतदार आहे तो जाऊन येईल. हां तेच. चला, सो काय चालू आहे आता, आम्ही सगळे चाललो आता इलेक्शनला वोट करायला. आई वगैरे सगळे आलेले आहेत. ताई, वी, पारो वगैरे, दादा वगैरे सगळे आहेत. आणि रोहन आणि अक्की येतोय, अजून मेडे वगैरे येतोय. सगळे आम्ही आता, आमचा पुरा ताफा हा जाईल आता वोट करायला. चला भेटूया मग डायरेक्ट वोटिंग बूथवर आयट्याला. तर काहीच मस्त पोचलं आम्ही वोटिंग बूथ आयट्या सर्कल इथे. म्हणजे आयट्या आपलं आहे तिथे आहे, रूम नंबर 8मध्ये. आई आणि मी आहे, बाकी सगळे गेलेत पुढे गेलेत. म्हणजे विषय काय झाला, आईने माझे डॉक्युमेंट आईच्या थैलीत ठेवले आहे ना आई. आणि इकडे आलो, मला वाटलं आई थैली घेऊन आली असेल, तर परत गेलो आहे. आता आपली गँग गेले पुढे सगळे, तर आम्ही जातोय. चला, तर काय जे लोक करून आलेत मतदान, आता आम्ही करू. काय होतो आलो आता आई आणि मी चाललो मस्त. इकडं झालं. हा ते तर आहे. 5 minutes later. हा चला. तर गाईज मस्त मतदान दिले, बघू शकता बोर्ड. आता जातो, मस्त वोटिंग. फिलिंग एकदम मस्त वाटली भाई. सगळे आपली गँग उभी आहे तिथे. जाऊ जरा भेटू त्यांना. बूथ पण मस्त निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजे आयट्या औद्योगिक प्रशिक्षक केंद्र इथे. बघू चला, काही आपापले बोर्ड दाखवत. चला मस्त सगळे मतदान. पारो डुडूचा पहिला वोट होता, रोहनचा पहिला वोट. जय श्रीराम. चला चला चला, ताईनी पण दिलाय, बबन. आणि मम्मी थोडी कन्फ्यूज झालेली, म्हणजे मशीन बघून कन्फ्यूज झाली ना आई. हां, ओमी इकडेच थांबली, म्हणजे बोलला ओमीला पटत नव्हती दिसत, मग नंतरला सांगितलं कसं काय ते. चला चला, हां सांगितलं ते मस्त. हे सगळ्यांना असे बोट ठेवा ना काहीच तिथे. काही जोड दिला आम्ही सगळ्यांनी मस्त. ही पुरे पारो. मग अशी फिलिंग होती. हा धगधग लागला. हा पहिला आम्ही पण फर्स्ट टाइम केलं तर असंच होतं. पारो बोलतो डुडू कशी फिलिंग होती. हा कसं काय भीती चेक करू ती माझा वोट बरोबर गेला. अच्छा ओके. नाही ते स्लिप वगैरे येतं ते आपल्याला दिसतं. बरोबर. सो गाईज इथं दादा फोटो काढायला लागला मस्त. दादा तर गाईज रामबाई इथं आले. रामबाईचं नाव डिलीट झालंय. भाऊ काय बोलशील, नाव डिलीट झालंय परत एकदा. काय नाही, आनंद व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं याबद्दल. मेरा ना हा नाम आयला मालूम. हाँ नहीं, उधर ही रहता अपना. लास्ट टाइम किधर आया था? सरस्वती स्कूल में आया था. चलेगा. हाँ ते आपलं पदवीधर इलेक्शन येणार आहे, त्याबद्दल बलराम भाऊ सांगतायत आपल्याला. ठीक आहे, बोला दादा. आनंद व्यक्त करतो तुम्ही सगळ्यांनी वोटिंग केलं. ओके चालेल. हा आपली बिर्याणी खाऊन घ्या. हा खातो. आपले दादा आहेत संदीप दादा, ते काहीतरी सांगतील. काय बोलतो दादा, काय मतदान यावेळी? नमस्कार. सर्व युवकांनी मतदान करायला पहिलं मतदान केंद्रावरती पोहोचा. जास्तीत जास्त मतदान जेवढं होईल तेवढं या देशासाठी फायद्याचं असेल. आणि सर्व म्हणजे भारतातील सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क हा प्रामाणिकपणे बजावला पाहिजे. धन्यवाद दादा. दादांनी जसा आदेश दिला, जसं सूचना दिल्या, तसं सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार हक्क हा बजावलाच पाहिजे. बरोबर ना दादा? ठीक आहे दादा. इकडे आपली मंडळी बसलेली आहे इथे मस्त. चला आता आम्ही निघू घरच्या वाटेला. तसेच आपला अशोक दादा आणि संजय दादा पण आहेत तिथे. उन्हाचं रान करतायत. मग सकाळपासून आपला उमेदवार आलाच पाहिजे असं पूर्ण. काय होईल दादा, काय मग
काय ना आपली सीट पक्की आहे. हां ठीक आहे दादा, तू काय बोलशील? 4 तारखेला बोलू. 4 तारखेला बघू. चला आता येतो मग. तर गाईज मस्त पोचलो घराजवळ. आता सगळं मतदान वगैरे केलं, सगळ्यांनी केलं. त्यानंतर आलो आता घरी. खूप उन्हाचा पारा पण लय वाढला आहे. थोडं मतदान यावेळी थोडंसं कम वाटत होतं, पण बघू आता जसं 4-1 वाजतील तर पब्लिक जाईल असं वाटते. बघू. हा. आणि त्यानंतर आलो बाहेर, असं आलो. आणि मग त्यानंतर आपलं कसं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ना, तर त्यानंतर मग ते इथले आपले कार्यकर्ते वगैरे ते आता पदवीधर इलेक्शन पण येईल. मग त्यांनी तिथं थांबवलं की आता पदवीधर इलेक्शन, तुझं नाव वगैरे. बोला हां मी करतोय, वोटिंग वगैरे आपलं चालूच आहे. तर ते बोलले की आता येणार तेव्हा परत तुला कॉल वगैरे करून. ठीक आहे. असं हा वोट करून नाही बाहेर येत, तर त्या वोटिंगबद्दल विषय चालू झाले. पण आणि आत विषय असा झाला की आत व्हिडिओ अलाउड नव्हतं ॲक्च्युली. तरी पण आपण कसं छोटासा फुटेज घेतला, कारण की मोबाईलवर बंद होती. ते साहेब बोलले की व्हिडिओ काढू नाही शकत. म्हणजे आपण बाहेरूनच थोडा व्हिडिओ काढणार होतो, पण नाही काढला. ते साहेब बोलला अलाउड नाही, आपण मोबाईल आपला ठेवून दिला. असं झालं. तर गाईज मस्त भोजन पण आलेलं आहे, इलेक्शन भोजन. आता खाऊन घेऊ. दादानी पाठवलेलं आहे इकडं. आता खाऊ आणि भेटू, बघू, टेस्ट करू जरा मस्त. काय दादा काहीतरी जुगाड करतोय. आई जो पत्रावळ्या वगैरे गाडीत. भाई पत्रावळ्या आहे बघ. आईचा गो. हा ठीक आहे. दादानी स्टॉक वगैरे ठेवले मस्त. इथं जेवण आता बघू, जेवू पद्धतशीर. पाण्याच्या बाटल्या पण आल्यात. आता हे पाणी पण खाली करू आणि इथं पिऊ मस्त. चला भाई, व्हेज बिर्याणी खाऊन घ्या भाऊजींची. बाईला घेऊन जा ना. काही सगळेजण अजून काय पाकिट वगैरे खोलला नाही आणि भाऊ चालू पण झाला बघा. कोणाची न वाट बघता. कठीणशील आपला मतदार, भुक्कड मतदार. हा बघा. मग क्या कशी आहे टेस्ट? मस्त. घरातून घावणं चपाती बटाट्याची भाजी वगैरे आणलेली आहे आपल्या पोरांना. मग अशी बनवत होत्या वहिनी. आज जेवण जरा बाहेरच चपू. वातावरण मस्त झाले, एन्जॉय येते. काय बोलतो? हा मजा येते. अशा वातावरणात जरा मजा येते. जरा एन्जॉय बाहेर पण करायचं, जरा आनंद घ्यायचा आपण पण. बुर्जी पण आहे, थांबा, बुर्जी पण आहे. तो गाईज मस्त जेवलो वगैरे, जरा चिड मारायला आलो. मस्त लस्सी घेतली. जेवण काय जरा जास्त गेलं नाही, कारण की ऊन खूप आहे. भूक नाही, ताणच लागते नसती. मस्त या लोकांनी लस्सी वगैरे पित आहेत. मस्त लस्सी घेतले. ह्याने पाणीच घेतले, दादाने लिंबू पाणी, कारण की उन्हामुळे जास्त जेवण वगैरे गेलं नाही. मला आता जरा लस्सी वगैरे मारू. चला भेटू लस्सी पण थोडा नाही. काहीच मस्त आमचा इकडे टाइमपास चालला आहे. मग आजपासून लस्सी वगैरे पिऊन आलो. दोन्ही भाऊ आलेत, भावेश भाऊ आले, अलिबागवरून आलेत खास. काल कधी आले दादा? सकाळी. हा सगळं आमचा मगापासून इकडे टाइमपास चालला आहे. पण कसं पोलीस वगैरे असतात ना, मग ते व्हिडिओ वगैरे घ्यायला जमत नाही. काय होतं की बरोबर ना. सगळं आपल्या इकडची पब्लिक वगैरे सगळे इकडेच आहेत. सगळे नेते वगैरे आहेत, बघू शकता. मस्त तुला टाइमपास चालला आहे इथं वोटिंग बूथच्या बाहेर. काय होतं की मजा येते ना, वातावरण वेगळं आहे ना. काहीच बघू आता काय किती अंधार आहे आता संपायला. 5 वाजून 2 मिनटं झालेत. आता 1 तास राहिलं आहे. ज्यांना मतदान करायचं त्यांनी करून घ्या पटपट. आपला हक्क बजवा. येत आहेत सगळे वोट वगैरे करून. हा गाईज, हा दादाचं नाव डिलीट झालेलं. रामभाऊचं सांगितलं तर जबरदस्ती मारतोय तो शेरा. हे बघा. दाखवायचं जागरूक नागरिक असं दाखवायचंय, म्हणून त्यांना ते सर्व पेंटिंग करावी लागते. दादा काय दिवस आले रामभाऊचे बघा. काय जबरदस्ती करायला लागले. जुने कार्यकर्ते खतरनाक प्रचार केलेला. चल जर आमच्यामध्ये आलाच तो घे. पण भाऊ निली शाहीन काढला. चल कोई बात नाही. ओके ओके ओके. तुला काय वाटतं, म्हणजे का नाव तुझं डिलीट केलं असेल? केलं आता झालं ते झालं. त्याला काय रडत बसायचं. आपल्याला काय वाटतंय गल्लीतल्या माणसांनी काय सांगितलं असेल? हे माणसं इथं राहतच नाही. तुला काय वाटतं रामभाऊचा काय? मनुष्य कोण असेल तो असं सांगेल की त्याच्यामुळे माझं नाव डिलीट.
असं तर माझा एकच माणूस सांगू शकतो तो संदीप कदम असेल. काय झालं की असेच हे चालू होतं काय सर्वे चालू होतं सांगितलं की इथलं सोडून गेले असं सांगितलं. हे संदीप कदम. बघू असं बोलायचं असं मत आहे की जे आजूबाजूला आले असतील विचारायला सर्वेवाले तो हे का की करतो त्यांनी तेही मी सांगतो. त्याला मला पैसे द्यावे लागतात म्हणून त्यांनी मला डिलीट केलेलं आहे. तर सर्वे करायला आले असतील ना तर त्यांनी रामभाऊंचं सांगितलं असं की ते आता इथं राहत नाही दुसरीकडे शिफ्ट झालेले आहेत. आणि रामभाऊ पहिला सिपितला राहायचा तर शांतीनगरला त्याच्यामध्ये काहीतरी डिलीट झाला असेल. काल तर संजय भाऊ बरोबर ना नाही बरोबर. हां असं. तर भाऊ काय सांगशील किती टक्के झालं असेल तरी मतदान आता अंदाजे? आपल्याकडे 55% मतदान झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि दुपारच्या वेळेस दुपारच्या वेळी आपले 1-2 वाजेपर्यंत तरी पण 25-30% झालेले. अच्छा, अच्छा. 25 झाले असते म्हणजे 55-60% मतं आपल्या आत्तापर्यंत झालेले. आणि म्हणजे काय रिझन काय असेल यामागे? रेडी काही माणसं आपले प्रशांतरी आहेत हां ते सगळे गावी गेलेले आहेत. बरोबर. ते येऊ शकले नाही. बरोबर. जे आपले कोकणी माणसं आहेत ते पण अजून आलेले आहेत. हां गावावरून म्हणजे त्याच्यावर आपली शक्यता कमी वाटते. हां म्हणजे संजय भाऊचं म्हणणं आहे की थोडा पर्सेंटेज कम आहे त्यावेळी कारण माणसं गावाला वगैरे गेलेत. आणि मग बघू आता किती आता अंदाज कळेल ना आपल्याला 2 दिवसांनी ना बरोबर. मतदानाचा वागळेश्वरचा काय तो अंदाज आहे तो तरी आपल्या संध्याकाळपर्यंत कळेल आपल्याला. हां. रव्या दादा मस्त रिक्षा हे करत होते. रव्या भाऊ आपले पिकअप ड्रॉप करत होते. त्यांना आत्ता वेळ भेटला आणि आत्ता आलेत. रव्या भाऊ काय सांगशील मग कसं काय काय फिलिंग काय आजची? फिलिंग म्हणजे कसं सकाळपासून मी खूप थकलोय. हां ये जा ट्रिपा मारून फक्त संध्याकाळी 7 कधी वाजते तुम्ही हातामध्ये कॅश म्हणजे 7 नंतर A few minutes later. कायरा काय काय तिघींची गाय मस्ती चालले. आलो मस्त आता तिथे वोटिंग बुथाच्या इथून बघितलं कायरा वगैरे होत्या. कायरा मित्रांच्यानी रेवा सो गाईज मस्त बाहेरून येऊन फ्रेश वगैरे झालो. कायराला वगैरे पण घरीच घेऊन आलो. बघितलं पारूची तयारी चालले जेवणाची म्हणजे जेवण पहिला चाय आणि जेवणाची पण चालली. काय ते पारो काय स्पेशल आहे मग आज? काय सोमवार गवार मोडायला लागले. मस्त भात चाय लवकरच जेवणाची तयारी. संध्याकाळचा मोसम मस्त. चला भेटूया मोसममध्ये नंतरला. कायराचं काहीतरी खेळणं चाललंय मस्त गेम लॅपटॉप घेऊन फोन वगैरे. काय कायरा काय काय खेळते मग? हां खेळ 1 hour later. सो गाईज मस्त रेडी वगैरे होऊन फ्रेश वगैरे होऊन आलोय. बाहेर जायचं जरा. बाबू कुठे जायचंय? बोल. मॉलला जायचंय. पारूची वाट बघते. बाबू काय सांगत होती मागाशी तू श्रेयाचं? बोल. मी ड्रेस पिंक वाला घातला होता तर हां श्रेया सांगत होते हां. अरे जा ना तिथं जा ना अरे अशी म्हणली. गाईज पारूची वाट बघतोय आम्ही जाणार आहोत आता मॉलला. कायराला मॉलला जायचं आहे. गेम्स वगैरे खेळायचे आहेत ना बाबू? हां पारो आल्यावर निघू आम्ही थोड्या वेळाने ना बाबू? मम्माने आले ना. लवकर पैसे गाडा लवकर हिकाय द्या पटकन द्या. मी घेऊन जाणार. कशाला घेऊन जाणार? मला देणार आहे मी आणि पाठव. आले गाईज पारो आले. आता जाऊ आम्ही बाईकवर बसू आणि निघू मॉलला. तुझीच वाट बघत होतो. थोडा वेळ लावलास. चालली फिरायला. हां ना गरमले होते ना. चला गाईज निघू आता. थेट भेटू आपण मॉलमध्ये. जरा कायराला गेम्स वगैरे खेळायचे आहेत. चला भेटू मॉलमध्ये. तर गाईज मस्त आले मॉलमध्ये एंटर केला. आता जाऊ बघू फिरू जरा आणि कायराला गेम्स वगैरे खेळू. कायरा खूप खुश झाले. बाबू कोणाला वाय करते? अरे वा. चला गायचं जरा आलो आहे आता मॉलमध्ये.
बघू जरा आता मस्त एन्जॉय करू. मी तर खूपच एक्सायटेड झाले कारण की विषय असा होता 10 दिवस एक माहेरी गेलेली पारो तिकडेच नागलेगाव वसईला राहिलेली. तर आता त्यानंतर बोललो हिला जायचं आहे, गार्डन बोलली आधी आणि नंतरला काय होते मॉलला जायचं आहे. बोललो चला मॉलला जाऊ बोललो. हां दोन्हीकडे जायचं बोललो. ठीक आहे गाईज चला बघा मॉल. तर गाईज विषय असा होता किती पारो दिवस 10 दिवस राहिले ना तुम्ही. 10 दिवस हे लोक नागलेगाव वसईला राहिलं म्हणजे माहेरी गेलेली पारो. त्यानंतर आली कायराला फिरायला बोलत होती. तर बोले आधी बोले गार्डनला, नंतरला बोले डायरेक्ट मॉलला आणि नंतरला बोलायला लागली दोन्ही ठिकाणी जाऊ. मग आता बघू. आता हिला आणले आम्ही मॉलला. चल तू चल येतो आम्ही. तर गाईज मस्त फॉर्म वगैरे भरला. आता कायला चालले झुबीडुबीमध्ये खेळायला. जस्ट फॉर्म फिलअप केला इथे. हा कुठे चला बोल आता कुठे. हा चल चल जाऊ. तुला घेते सॉक्स. हा बाबू येतोय. कायरा खूप एक्सायटेड होती. आताच गावाला जायच्या आधी ती आलेली होती आणि परत तिला यायचं होतं इकडे. आज खेळ चल बेटा खेळा. तर गाईज कसं आहे माहिती आहे का, इथे एकदम सॉक्स वगैरे कंपल्सरी आहे. मी पण सॉक्स वेअर केलेत. कायराला ते सॉक्स आणलेलेच होते. खेळ बेटा. बाबू बाय कर असं परत. बाबू इकडे आणि जम्पिंग करायच्या. बाबू इकडे येऊन जम्पिंग करा थोडी. मार. सावकाश इकडनं. सही रे. आता कुठे चाललीस तू कायरा. काय कुठे चालली काय रे. काय जम्पिंग जपाक. रेडी रेडी. काय काय पाहिजे. मला जेवण बनव भूक लागली. काय काय देते काय. हा जाऊ जाऊ. पारोचं भारी बाई मस्त बसले. अरेस्ट केला बाई. अशीच करते नेहमी आपल्याला लटकवते ना का पारो. हा बोल बोल. थँक्यू पप्पा. ओके. सो गाईज मस्त कायरा खेळली इथे झुबीडुबीमध्ये. आता बघू कुठेतरी टाईम झोनमध्ये जाऊ. आम्ही पण जरा गेम खेळू आहे ना पारो. तू पण खेळशील ना गेम. चल हा बोल बाबू बोल.
ते बाबू हाईट मोजायचं आहे, हाईट मेजर आहे. जा उभी राहा, तू उभी राहा, हाईट बघ तुझी. ओ वाव. चला गाईज, आता आम्ही पण खेळतो गेम मस्त. ड्रॅगन येतात बघ ना. मारो. अरे बाप. मार जोरात, जोरात मार त्याच्यावर. अरे उचलून मार. उचल. अरे उचल. हा बोनस आला आता. तर गाईज मस्त निघाले मॉलमधून. आता जाऊ बघू आता काय प्लॅन होते पुढे. इथे खायचं होतं बर्गर किंगमध्ये बर्गर, पण कायराला खायचं आहे तिकडे आपला आर जे ठाकूर जवळ ना. हां तिकडे बर्गर खायचं आहे. कायराचं पण बाबा एक एक वेगवेगळे विषय असतात. आता जाऊ बघू आता तिकडेच मग बर्गर जाऊन खाऊ आम्ही. तर गाईज कायराचा विषय असा असतो, हा डोअर बंद झाल्यावरच तिला जायचं असतं. पण आता इथे नुसता क्राऊड ये जा करतोय, तर डोअर काय बंद नाही होत आहे, पण हिला डोअर बंद झाल्यावर जायचं आहे. आणि तिथे ती बारकी उभी आहे त्याच्यामुळे डोअर बंद नाही होत आहे. कायरा चल, झाला आता, चल, झाला चल 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 बेटा. हां तिची इच्छा पूर्ण झाली. काय तू पण ना बाबू. हां हां बरोबर, आता झालं ना, आला ना डोअर बंद झाला ना. चलो. हां हां. तर गाईज आलो मस्त बर्गर खायला. दिले जस्ट ऑर्डर बर्गरची. बोललो कायराला बोलतो बर्गर किंगमध्ये बर्गर खाऊ, तिला इथला बर्गर आवडतो. आता बोललो खाऊ आता बर्गर, फ्राईज वगैरे मस्त ऑर्डर दिले. चला गाईज मस्त खाऊ आणि भेटू आता थोड्या वेळात. चला. तर गाईज मस्त बर्गर वगैरे खाल्ला. बाबू तू काय काय खाल्लं, काय काय खाल्लं. कायराने पण फ्रेंच फ्राईज बर्गर वगैरे खाल्लं. कायरासाठी बेबी शॅम्पू आणि बेबी सॉप वगैरे घेतला मेडिकलमधून. आणि आता निघतोय घरच्या वाटेकडे. चला. गाईज मस्त आई लोकांना आईस्क्रीम फालुदा वगैरे पार्सल घेतला. आई ताईला वगैरे पारो घेता. आता इथे शेंगा भाजून खाईल ती. पारो भाजून खाशील ना. अच्छा ही कच्चीच खाणार आहे, आम्ही भाजून खाऊ नाही तर शिजवून खाऊ. चला गाईज निघू आता, जाऊ डायरेक्ट घरी. आईला वगैरे फालुदा वगैरे देऊ, मस्त आईस्क्रीम वगैरे देऊ. चला. तर गाईज जस्ट आलो आता एरियामध्ये. मस्त बाबुली वगैरे आहे. बाबुली कायराची वाट बघत होती. ताई आल्या आता. वैशू पण आले. वैशू कधी आली. कधी सकाळी सकाळी होती तर आलेली. अच्छा वैशू आलेली सकाळी. आखी बसलाय. रोहिदा वगैरे लोकमान्यनगरला गेला आणि मुक्या दिसलाच नाही. अच्छा म्हणजे मुक्या वगैरे गायब असतील. बाकी आपली इथे चिल्ली बिल्ली खेळतायत. आता आधी जातो आईला हे आईस्क्रीम वगैरे फालुदा वगैरे देऊन येतो, नाहीतर आईचे 12 वाजतील आणि उपवास चालू ना मारो. चलो गाईज आलो, भेटू थोड्या वेळाने.
येणार आहे मग वाणगावला? काय होते, किती वर्षानंतर जाणार तू वाणगाव? 13 वर्षानंतर. वैशू 13 वर्षानंतर वाणगावला यायला. आता कधी गेलेली तेव्हा? 2013ला रोहित दादाचं लग्न झालं. हा तेव्हा आलेली नाही आत्ता काय करायचं? मग न्यायचं आता काय. नाही मी तिला बोलली चल तू कर. हा आम्ही दोन लुडो मध्ये पागल झालो होतो. तुझं माझी योगली आणि तुला गाणं बोललं पुष्पा आम्ही खुश व्हायची लगेच. असं करायचं, तिला आवडायचं पण गाणं नाही बोलायची ती. आपण आहे मग. त्या मारल्या का मजाच. आणि ते दोघं पण डान्सर आहेत ना एखाद्या. हा आपला जोरे मग. रिओचे 2 बॉक्स आणून ठेवले सगळे रो मँगो वाले. अरे कुठे गेलेला मुख्या? हा प्रियंकाकडे. अरे ते बोललो कोणच नाही. मला वाटलं मुख्या आला. आता गाईच चालले सगळं. आता इथे काय बघू, खेळतील वगैरे. हा बोल. हा माहिती आहे. A few moments later. गाईज मस्त पिक्चर बघत होतो तेवढ्यात अवनी आली. अवनी काय आलं, काय बोललीस? कुठे? हा ना फुल लफडा झालाय काहीतरी इकडे. आम्हाला पण आहे, आम्ही पिक्चर बघत होतो गाईज. अवनी आली सांगत. अरे अवनी आली, पिक्चर बघत होतो मी. कोणाचे झाले? हा बाबा. अच्छा अच्छा. अरे यार अच्छा अच्छा ठीक आहे, कोई बात नाही. गाईज बघू शकता, गाईज बघू शकता पोलिसची व्हॅन पण आल्या आता. फुल गडबड झाली. हा पण तो पण एकटा झाला, तो गेला. हा हा आणि दादांना आम्ही लय मिस केलं बूथवर. हा रोहित, दादांना लय मिस केलं ना बूथवर. आणि दादा होते इथं. हा चला गाईज बघू आता. गरमागरमी वाढले इकडं. पाकिटच भेटला ना अजून. भेटल इथं विषय वेगळा झाला आणि इथं पाकिटाचा विषय आलाय. दादा गोड असले एकदम. हा दोनच शब्द लय भारी होते. तर गाई आम्हाला वाटलं लालू गेला गुजरातला, पण लालू इथेच आहे. अरे मला गया तू आपले काय बोलतो बोल. लग्नाचा झाला होता रोहनच्या ना. अच्छा अच्छा. लग्न झाल्यानंतर परत आता हा माहिती आहे. मग तेच, मग तो आज गुजरातला गेला नाही. मग तेच सांगते ना. हां कोणाचं? हां हां हे चला आपलं क्रिकेट चालू करायचं का नाही मग? हां गाईज वेळ झाले आजचा व्लॉग एंड करायची. तर आजचा व्लॉग असा होता, म्हणजे आज होता मतदानाचा दिवस, म्हणजे आपल्या हक्काचा दिवस होता. आय होप तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल. त्यानंतर आम्ही खूप टाईमपास वगैरे केला दिवसभरात. त्यानंतर कायराला घेऊन गेलो मॉलला वगैरे. मस्त मस्त मजा मस्ती गेम्स वगैरे खेळलो. तर आजचा व्लॉग असा होता. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.